भर उन्हामध्ये येथे ही जनता येऊन थांबलेली आहे. तसेच पावसाचे सुद्धा वातावरण तयार झालेले आहे. तरी पण यांनी आपल्या जीवाची थोडीही तमा न बाळगता या ठिकाणी हा महामोर्चा येथे काढलेला आहे. आणि चला तर मग आपण मोर्चामधील काही लोकांचे मत जाणून घेऊया. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या आमच्या न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये. तर काय सांगाल आपण आजच्या या मोर्चाबद्दल, या मोर्चाचे स्वरूप काय होते? आपल्याला मैत्रीपूर्ण जय भीम. हा मोर्चा यासाठी होता की एका शब्दात सांगायचं तर भारतीय संविधानावर घाला घालण्यासाठी उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे. उपवर्गीकरण म्हणजे काय? बाबासाहेबांनी जातींचे वर्ग तयार केले, जातीभेद नष्ट करण्यासाठी, जाती खतम करण्यासाठी त्यांचे वर्ग केले, SC ST आणि OBC. आणि त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहे म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिलं, त्यांना आरक्षण दिलं. आरक्षण हे जातींना नाही दिलं, जातीच्या वर्गाला दिलं, SC ST आणि OBCंना. हे सरकार ज्या जातींचं वर्गीकरण केलं त्याचं उपवर्गीकरण करून पुन्हा जाती तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, जातीमध्ये भेद करतात. त्यामुळे थोडक्यात असं आहे की सरकारची ही सगळींच्या विरोधात आहे. आणि संविधान आमचं गेलं तरी चालेल, पण संविधानाला आम्ही संपू देणार नाही, कारण आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत. म्हणून हे सैनिक दलांच्या सगळ्या भगिनी आहेत किंवा सर्व पॉलिटिकल पार्टीचे कोणीच इथला मुख्य नाही आहे. या